नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामागुणरात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नामतयाचे काय तयाच्या मनात दडले नकळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 असंभव. शरम वाटते मला की तू माझी मोठी बहीण आहेस. इन्स्पेक्टर विक्रांत भोसलेंशी माझी ओळख कशी हा प्रश्न पडतो ना तुम्हाला, त्याचंच उत्तर आहे. सुलेखा, लवकरच सुलेखा सरंजामे होणार आहे यशवंतराव सरंजामेची सून. परवा कर्मेनाचं होतं, मग एका फोनने भांडण मिटतं सुद्धा. हे शब्द आहेत तिचे, आणि हे असं बोलणारी मुलगी दुसऱ्याच दिवशी या कारणासाठी आत्महत्या करेल असं वाटतं तुला? आदिनाथ, अहो असं एकटक काय पाहताय त्या वहीकडे? असं पाहत राहिल्याने त्यावर अक्षर उमटणार आहेत का? काही अर्थ नाही आहे का याला? सगळंच निरर्थक आहे. म्हणजे म्हणजे आपल्या भोवतीची आपल्याच वयाची माणसं अचानक निघून जातात. 2 दिवस आपण रडल्यासारखं करतो आणि मग पुन्हा सुखाच्या शोधात धावायला सुरुवात करतो. काही अर्थ आहे का याला? कशालाच काहीच अर्थ नाहीये. अहो यालाच तर आशावाद म्हणतात. कितीही दुःख आलं तरी शेवटी कुठेतरी सुख असतं. शेवटी सुख नसतं, मरण असतं. खरं सांगतोय तुला शुभ्रा, आजपर्यंत मी असा विचार कधीच केला नव्हता. गेल्या वर्षभरात माझ्या जवळच्या 2 व्यक्ती गेल्यात का? मी मरण इतक्या जवळनं कधी पाहिलं नव्हतं. आणि कुणाचं मरण पाहावं लागलं मला? निखिलचं, जो माझ्यापेक्षा लहान होता. आणि आता क्षिप्राचं. मला एका गोष्टीची खात्री पटली आहे शुभ्रा, आपण कितीही सुखाचा शोध घेत बसलो ना तरी शेवटी दुःखच जिंकतं. कारण आपण मूर्ख असतो ना, त्यामुळे आपल्याला कळत नसतं. ते फालतू आहे सगळं. म्हणून म्हणतो कशालाच काही अर्थ नाही. दुःख आहे आदिनाथ, ते कुठे जाणार? आपण किती काळ कवटाळत बसायचं त्याला? तुम्ही स्वतःला एक काम लावून घेतलं होतं, एक लक्ष्य ठेवलं होतं, ते पूर्ण करा. दुःखातलं सुख कदाचित त्याच्यात सापडेल. त्या खजिन्याबरोबर नाही, खजिन्याचा शोध पूर्ण झाल्याच्या आनंदाबरोबर. तुम्हीच म्हणता ना, तो खजिना 4 फुटकी भांडी असतील तरी चालेल, पण शोध पूर्ण झाला पाहिजे. मी प्रियाशी सुद्धा बोलले. तिचं काय आता नवीन? आदिनाथ, तुम्ही चिडू नका. चिडू नाही तर काय करू? सध्या जो आपल्या घरात कलह चाललाय ना, तो तिच्यामुळे चाललाय. वेड लागलाय तिला, वेड. सगळ्यात आधी मला हे जाणून घ्यायचं की तिचा आणि त्या विक्रांत भोसलेचा काय संबंध? आदिनाथ जरा, ज्या माणसाने बाबांचा एवढा मोठा अपमान केला त्याच्याशी हिची मैत्री. माझी खात्री आहे शुभ्रा, हे सगळं ना ते तिच्या डोक्यात त्या विक्रांत भोसलेनेच भरलं असणार.
आदिनाथ, तुम्ही आता तिच्याशी... नाही नाही, मी तिच्याशी बोलणारच आहे. तिचं नशीब चांगलं म्हणून मी अजून बाबांना सांगितलं नाहीये. उगाच फुकट त्यांना टेन्शन नको म्हणून. पण मी आता गप्प बसणार नाहीये शुभ्रा. लहान लहान म्हणून खूप लाड केल्यात तिचे, पण आता अक्कल यायला हवी तिला. आणि जर ती येणार नसेल ना, तर वेळीच 2 मुस्कटात मारायला हव्यात तिला. Priya, please listen to me. Give me a chance to explain, Priya. कसलं एक्सप्लेनेशन द्यायचंय तुम्हाला? प्रिया, मी सुलेखाला मुद्दामून सोडलं नाही. आपली केस वीक होती म्हणून मला... तिचे फिंगरप्रिंट्स मॅच झाले, तिचा रुमाल सापडला. ज्या दोरखंडाला लटकून... शिप्राने आत्महत्या केली नाही. त्या दोरखंडावर सुलेखाचे फिंगरप्रिंट्स नाही आहेत प्रिया, फक्त शिप्राचे. सुलेखाच्या लहरने हे मान्य केलं की सुलेखा स्वतःच्या मर्जीने शिप्राकडे गेली होती. पण तुम्ही मला हे सगळं का सांगताय? यू डोंट ओव मी एनी एक्सप्लेनेशन. आय डू. नो, यू डोंट. आय डू प्रिया. कारण कारण तू माझी मैत्रीण आहेस आणि मी... माझ्या फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्या इन्स्पेक्टर भोसले. मला मान्य आहे की सुलेखाचा जो कोणी वकील होता त्याने काहीतरी एक सॉलिड पॉइंट काढला, पण त्यावर जर सुलेखाने कबुली जबाब दिला असता तर त्याचा डिफेन्स कोसळून पडला असता. आणि सुलेखाचा कबुली जबाब तुम्ही मिळवणार होतात, पण तुम्ही तो मिळवू शकला नाहीत कारण तुमचे साहेब त्यावेळी तिथे आले आणि त्यांनी तुम्हाला ऑर्डर दिली आणि तुम्ही एखाद्या गुणी बाळासारखं त्यांचं ऐकलं. यशवंतराव सरंजामे जर त्यावेळी तिथे आले नसते तर तुम्ही सुलेखाला जाऊ दिलं असतं इन्स्पेक्टर भोसले? तुमच्या गप्प राहण्यात सगळं आलं आणि म्हणूनच माझी आता वाट सोडा. मला भेटू नका आणि मला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्नही करू नका प्लीज. नमस्कार, दीनानाथ शास्त्री बोलतोय. आजोबा, शुभ्रा बोलते. बोल बाळा. आजोबा, मला तुम्हाला एक माझा महत्त्वाचा निर्णय सांगायचा आहे म्हणून फोन केला. कोणता निर्णय शुभ्रा? मी डॉक्टर सामंतांची ट्रीटमेंट पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. तुमचं बरोबर आहे आजोबा, मला सत्य जाणून घेतलंच पाहिजे. अज्ञानात सुख आहे या भ्रमाखाली राहिले तर मी कधीच सुखी होऊ शकणार नाही. आणि मी काय, आपल्या घरातलं कुणीच सुखी होऊ शकणार नाही. तुझं अभिनंदन करू की तुझे आभार मानू? फक्त आशीर्वाद द्या आजोबा, कारण पुढची वाट खूप कठीण आहे. सत्याचा मार्ग नेहमीच कठीण असतो शुभ्रा, पण माझे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहेत. ज्या सावलीची तुला भीती वाटते तिचा नाश फक्त सत्याचा प्रकाश करू शकतो. हेच सांगायचं होतं तुम्हाला आजोबा. आनंद वाटला आणि कौतुकही.
यात तू नक्की यशस्वी होशील अशी माझी खात्री आहे. ठेवू मी आजोबा? श्रीराम श्रीराम. श्रीराम श्रीराम. प्रिया, चंदूचा फोन आला होता. चिडलाय तो खूप. तुझ्याशीच बोलायचं होतं त्याला. मी म्हंटल आत्ता नको. भाई माझ्यावर चिडलाय? त्या यशवंतरावने उगीच चंदूला काहीतरी. अच्छा, कळलं. प्रिया, अगं थांबव ना हा वेडेपणा. तुझ्या या एका हट्टापायी अख्ख्या घरातली शांती नाहीशी झाली. आई, मला जे बोलायचं होतं, जे करायचं होतं ते मी केलंय आणि मी त्यावर ठाम आहे. यात भाईची पोझिशन ऑकवर्ड होते मला कळतंय, पण इतकं सगळं होऊन सुद्धा माझ्या भावाला जर त्या यशवंतरावासारख्या थर्ड क्लास माणसाचे पाय धरावेसे वाटत असतील तर मला त्याची लाज वाटते. प्रिया, तू उगीच चंदू बद्दल नाही नाही नाही, तुझ्या लाडक्या मुलाबद्दल मला काहीच बोलायचं नाही. भाईने पैसे कसे कमवावेत हा सर्वस्वी त्याचा प्रश्न. पण ज्या माणसाने माझ्या बाबांचा अपमान केला त्या माणसाची बाजू घेऊन भाई जर माझ्याशी भांडणार असेल तर काय, मला काहीच बोलायचं नाही यावर. पण मग निदान त्याने मला शिकवायला येऊ नये. प्रिया, हे सगळं थांबणार आहे कधी? थांबेल. सुलेखाचा पुढचा बळी जेव्हा मी ठरेन ना तेव्हा थांबेल. प्रिया, अगं तू काय बोलतेस? तुला कळतंय का? तू तोंडाला. प्रिया, ओम भूर्भुवः स्वः. ओम तत्सवितुर्वरेण्यं. भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम शांति शांति शांति. श्रीराम श्रीराम. काय सोपान काका, झाली का न्याहारी? चालले. पोटात कावळ ओरडतात रे. पोटात काहीतरी ढकललं की मग गप बसतात. दिनू, मला कधी कधी एक प्रश्न पडतो. इतकी वर्ष देवानं जिथं का ठेवलंय मला? खजिना शोधण्यासाठी. आ? तुम्हीच बोलला होतात ना मला सोपान काका खजिन्याबद्दल. तुमच्या मालकांचा खजिना तुम्हीच तो शोधून देणार आहात मला. होय होय, बोललो होतो. पर तू काय बोललासच नाही. तू कुठं शोधलंस, कुठं शोधाशोध केली, काही सांगितलंच नाही मला. जाऊ द्या ना सोपान काका, तुम्ही या सगळ्या गोष्टींचा नका त्रास करून घेऊ. नाही, तुमच्या भावना चांगल्या आहेत हो, पण माझंही काही कर्तव्य आहे की नाही. इतकी वर्ष तुम्ही सेवा केलीत शास्त्री कुटुंबाची. आता तुम्ही आरामच करा. असेल खजिना तर तो शोधेन माझा मी. म्हणजे तुला कुठेतरी खजिन्याचा सुगावा लागलाय. सांग, मला सांग ना जिनू बाबा, मला सांग की रे. नसेल लागला तर लागेल. बऱ्याच गोष्टींचा सुगावा लागेल सोपान काका. सत्य काय आहे
हे जाणून घेण्यासाठी आता मला इतरांवर अवलंबून राहायची गरज लागणार नाही. ज्या व्यक्तींबद्दल शंका कुशंका आहेत त्या व्यक्तीच मला भेटून सांगणार आहेत खरं काय आणि खोटं काय ते. दिनू तू काय बोलतोस तुला तरी कळतंय का? कळणार आहे. काय 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 कळणार आहे? तुमच्या खऱ्यातलं खोटं आणि खोट्यातलं खरं. या शिप्रा प्रकरणापासून खूप खूप अस्वस्थ झाली मी. लक्षच लागत नाहीये माझं ध्यानात. सारखे तेच तेच विचार मनात येतात. मनीषा, शर्मिला, मम्मा, शिप्रा, या सगळ्यांचे चेहरे सतत डोळ्यासमोर फिरत राहतात. सुलेखा, अपमानाचा नुसता विचारच करत बसणार आहेस का? कृती करायला हवी. शुभ्रा, मला माहिती आहे ते तितकंसं सोपं नाहीये. आणि आता तर माझी ताकदही कमी झाली. वेडी आहेस का तू? आता तर तुझी ताकद अजूनच वाढलीये. कशी? क्षिप्राला मारलंस, तिला तिच्याच गळ्यात फासाची दोरी अडकून लटकायला लावलंस. मग किती वेळ तिच्या मेंदूचा ताबा घेतला होतास? नाही, मला माहित नाही. नाही, मला नाही आठवत आहे. तुझी ताकद आता वाढलीये याची जाणीवही नाहीये तुला. एरवी मिनिटभरापेक्षा जास्त वेळ त्या अवस्थेत तू टिकायची नाहीस. बाहेर आलीस की लगेच कोलमडून जायचीस. पण ह्या वेळेला तसं काहीच झालं नाही. उन्माद होता, नशा होती तिला मारण्याची. तीच नशा तुझी ताकद आहे सुलेखा. त्या ताकदीचा आता वापर कर. लक्ष एकच, शुभ्रा. ये प्रथमेश, बस. प्रथमेश, मला माझी चूक कळली, पण आता मला ती दुरुस्त करायची. माझी मदत करशील ना? माझी मदत तू करशील ना? पार्वती? हो रे राजा, मीच आहे पार्वती. मीच तुझी पार्वती. प्रथमेश, माझ्या एका प्रश्नाचं उत्तर देशील? एका प्रश्नाचं उत्तर देशील ना? बयो बयो कोण होती प्रथमेश? बयो 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 कोण होती? ही बघ, बयो हो, बयो कोण होती?
मला 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 चित्र काढून दाखव ना तिचं. हे घे. नाही नाही प्रथमेश, नाही. हे नाही. चेहरा चेहरा, डोळे, नाक. हो 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 हो. बयोचा चेहरा काढून दाखव मला.